नमस्कार. मी प्रवीण चिडे. आझाद विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण विरूर येथील एका गंभीर विषयावर आपण एक चर्चा करणार आहोत. आणि ते म्हणजे गुळ आणि तुरटी यांच्या मिश्रणातून बनत असलेली गुळंबा दारू. त्यामुळे युवकामध्ये मोठे आजार निर्माण होत आहे आणि बरेच युवक दगावत सुद्धा आहे. आणि त्याचपैकी एक मोतीराम दोबलवार यांचा मुलगा महेश दोबलवार हे 8 दिवसापूर्वी याच गुळंब्याच्या सेवनाने मृत्यू झाले. आणि आज त्यांच्या वडिलांशी आपण मुलाखत घेत आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की कशा प्रकारे ही घटना घडली. माझं नाव मोतीराम मल्लय्या दोबला, राहणार विरूर स्टेशन. माझा मुलगा महेश दोबला तो काही दिवसापासून दारूच्या आहारी गेला होता आणि त्याच्याकडे पहिलं तो देशी दारू असो का इंग्लिश दारू असो असं पित होता तो. मग त्याच्याकडे पैशाची कमतरता व्हायला लागली. पैशाच्या कमतरतेमुळे तो गोडंबा दारूकडे वळला आणि ते गोडंबा दारू 10 रुपयामध्ये मिळते आणि शौक होते आणि ते पेऊ पेऊ त्याची मनस्थिती खराब झाली आणि तो 10 रुपयाची दारू पिणे आणि घरी येऊन झगडा भांडण करणे अशामुळे त्याची मनस्थिती खराब झाली. हे कुठेतरी सस्ती दारू जी आहे हे पोरायले डोकं दुखवते, हातपाय वळवत आहे आणि त्याच्या किडनी लिव्हर मध्ये सुद्धा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणामुळे आमच्या मुलाला सुद्धा झाला असेल अशी माझी शंका आहे की हे दारू जे मिळते की मुलं आजकाल 10 रुपयामध्ये शौक होते, 10 रुपयामध्ये नशा होते, हे जे प्रकरण चालू आहे हे बंद झालं पाहिजे असे आमचं मनोगत आहे. आपला मुलगा नियमित सेवन करत होता की नेमकं त्यावेळी गुळंबा सेवन केल्यामुळेच घरी त्रास होत होता किंवा त्यांना त्यांच्या शरीरामध्ये त्रास जाणवत होता? की गोडंबा सेवन आहे, हा सेवन असो का गोडंबा असो का देशी दारू असो कोणताही असो, आखरी सेवनच आहे. आणि तो सेवन करत पैशाच्या अभावी तो सस्ती दारू पित होता असं म्हणण्यात काय हरकत नाही. कारण की आजकाल 10 रुपयामध्ये शौकत आहे तर कोण माग 10 रुपयाला जाईल. या व्यसनामुळे त्याची मनस्थिती खराब होत आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही. आणि हा जो दारू बनते गोडंबा याच्यामध्ये काही केमिकल असेल, काही कोणी टेस्ट करत असेल का? कोणी टेस्ट करून हे लायब्ररीमध्ये चेक होते बाकी दारू सारखं. याच्यामध्ये हातभट्टी म्हणजे हातभट्टीच, त्याच्यामध्ये का असते काय नाही असतं त्याला चढण्याची मतलब. आणि ते आहारी जाऊन ते आपल्या घरी आल्यानंतर काही करतात. म्हणून या दारूभट्टीचं थोडस लक्ष देऊन कोणी असो याचे जे जिम्मेदार व्यक्ती आहे, पदावर व्यक्ती आहे, ज्याच्या हातामध्ये याचा अधिकार आहे बंद करण्याचा, त्यांनी लक्ष घालून याच्यावरती फुल कारवाई करून याची बंद करण्यात यावी माझी विनंती आहे. तर हे आहे महेश दोबलवार यांचे वडील. यांनी सांगितलं आहे की मुलाखत देताना यांनी सांगितलं की गुळंबा सारख्या दारूचं कोणतंही निरीक्षण न होता हे मार्केटमध्ये व गावामध्ये आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. आणि युवक हे कमी पैशामध्ये मिळत असल्याने याचं सेवन जास्त प्रमाणात होत आहे आणि यामुळेच किडनी लिव्हर असे सुजन येऊन बरेचसे युवकामध्ये आजार फैलत आहे आणि बरेचसे युवक दगावत सुद्धा आहे. तसेच यापूर्वी ग्रामपंचायतने सुद्धा ठराव घेतलेला होता की गुळ तुरटी सारखे पदार्थ जे विक्रीस आहे हे बंद करण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला. आणि आज आपल्या समोर सरपंच साहेब सुद्धा आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते ठरावाची कापी योग्यरित्या जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का, किंवा पोलीस प्रशासन विभागाला सुद्धा आपण हे निवेदन दिलेलं आहे का, किंवा त्यांची भूमिका काय आहे, आपण यांच्याकडून आपण जाणून घेऊ. सरपंच साहेब, माझं नाव अनिल आलाम, ग्रामपंचायत विरूर स्टेशन सरपंच. आज मोतीराम दोबल्ला यांनी सांगितलेले की गुळंबा आणि तुटीमुळे खराब दारू मिळते, त्यामुळे आपण ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन माननीय ठाणेदार साहेब आणि SP साहेब, SDO साहेब, तहसीलदार साहेब यांना आपण निवेदन पण दिलेलं आहे की या तुटी आणि गुळ यांना बंदी घालण्यात यावी आणि यांची तुटी आणि बंदी घालून यांना पकडून अशी ठोर कारवाई करावी. कारण की आपल्या विरूर स्टेशन मधले जे नवयुवक मुलं आहे ते खूप काही दगावत आहे. त्यांची डोळे सुजून, त्यांचे हातपाय सुजून आणि किडनीवर लिव्हरवर खूप काही परिणाम होत आहे. काही दिवसापूर्वी आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तर सर्वात जास्त युवकच आपले तिथं पेशंट आढळतात. आणि मी हे निवेदन करतो की
साहेब ठाणेदार साहेबांना आपण निवेदन दिलं आहे आणि ठराव पण दिला आहे. त्याबद्दल लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी आपल्यातर्फे आणि ग्रामवासियातर्फे विनंती करते. धन्यवाद. आणि जे टुटीचे लायसन दिलेले आहेत ते लायसन पण सुद्धा रद्द करावे. हे लायसन असे नको हवे आपल्या गावामध्ये. आणि हे चालूच असतात तर ते विकून ते बनवतच असतात आणि रासायनिक असल्यामुळे हे आपल्याला शरीराला हानिकारक आहे. हे लायसन रद्दच करण्यात यावे ही विनंती. धन्यवाद. सरपंचांनी सांगितलं आहे की गुळ तुरटी यासारखे जे परवाने दिले आहे ते सुद्धा बंद करण्यात यावे आणि युवकांना, गोरगरीब जनतेला यापासून, या नशेपासून कशी सुटका मिळते याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे आणि पोलीस विभागाने सुद्धा कारवाई करण्यात यावी असे सरपंचाकडून आबकारी विभागाला सुद्धा निवेदन दिलेले आहे. विरूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुळ तुरटी मिश्रित गुळंबा दारूचे विक्री होत आहे, परंतु प्रशासन कोणतीही भूमिका घेताना दिसून येत नाही किंवा कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. तर काय वाटतो मित्रांनो, अवैधरित्या दारू विक्रेत्यावर कारवाई व्हायला पाहिजे का? कमेंट करा. जर आमचं चॅनल आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब आणि आपल्या परिवारासोबत पाहत राहा आझाद विदर्भ न्यूज. धन्यवाद.